आमदारांच्या पगारवाढीवरून वाद निर्माण झालेत। वेतन नसलेल्या शिक्षकांनी आमदारांच्या पगारवाढीला विरोध दर्शवलाय। शिक्षकांच्या वेतनवाढीच्या मागणीवेळी सरकारनं दुष्काळाचं कारण पुढे केलं होतं, मात्र आमदारांची दुप्पट पगारवाढ करताना कुठलाही विचार केला नसल्याचा सवाल शिक्षकांच्या संघटनांनी केलाय। शिक्षक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे शिक्षक आमदारांनी पगारवाढ नाकारण्याची खेळी केली आहे। या ठिकाणी 15 ते 20 वर्षापासून शिक्षक सगळे उपाशीपोटी या ठिकाणी जगत आहेत आणि जे आमदार लोकपती आहेत, जे अरबपती आहेत, त्या आमदाराची पगार वाढवली जाते आणि ज्या शिक्षकांना खरोखर त्या ठिकाणी पोटा पाण्यासाठी पोट भरण्यासाठी ज्यांना पगाराची आवश्यकता आहे त्यांना पगारासाठी या शासनाकडे निधी नाही है। टीचर्स काम करे, कोई 2000 रुपये, कोई 4000 रुपये, कोई 5000 रुपये। आज जितनी महंगाई है, ये जो अच्छे दिन के जुमले थे उसमें जो महंगाई का मुद्दा है, आज इस महंगाई से क्या हम 5000 में जी लेंगे क्या? ये हमारे सामने प्रश्न चिन्ह है। और यहाँ आमदार एक 5 वर्ष आमदार होने के बाद उसकी पेंशन 50,000 हो रही है। पगार छोड़ दो, आप पेंशन की बात कर दो, और हर दूसरे टर्म में आता है तो 60,000। मतलब क्या? आप आराम करो, आप मलाई खाओ, हम क्या खाएं? सर्व माहिती घेतल्यानंतर मंत्रालयातून सचिव, उपसचिव, अर्थ खात्यातले उपसचिव यांच्याकडे आम्ही जेव्हा पाठपुरावा केला की संबंधित 163 कोटी आणि 21 लाखाच्या फाईलचं काय झालं, तर आम्हाला सरळ तिथे सांगितलं जाते की वरून आदेश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही ह्या फाईलवर काय निर्णय घ्यायचा हा निर्णय होत नाही। या अधिवेशनाच्या काळात आम्ही 15 जून पासून ज्या शाळा सुरू केल्यात त्या आज ताब्यात केल्या, मात्र अधिवेशनामध्ये पण आमदारांनी स्वतःचे पगार आणि पेन्शन वाढवण्यामध्ये लक्ष दिलं, मात्र या शिक्षकांच्या बाबत कोणीही कणखर अशी भूमिका घेतली नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।